माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे। ते 84 वर्षाचे होते। ब्रेन स्ट्रोक आल्याने नाशिक येथील 9+ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मधुकर पिचड हे 1980 ते 2004 या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून सलग 7 वेळा निवडून आले होते। मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते। मधुकर पिचड हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड याच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मधुकर पिचड हे मूळचे राजूर येथील आहेत। त्यांचे वडील शिक्षक होते। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले। विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती। निधन झालं आणि अंत्यसंस्कार कुठे आणि कधी केले जाणार आहे? वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9+ हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुठे ठेवलं जाणार आहे कार्यक्रम? अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल। आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी।